नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय बेरोजगारी. बघा, भारतातील बेरोजगारी, रोजगार आणि बेरोजगार आपल्याला या ठिकाणी हा टॉपिक बघायचा आहे. क्रमिक पुस्तकातून बघायचा आहे. तुम्हाला मी सांगितलं की आपण बेसिक पासून सगळे मुद्दे मी तुम्हाला शिकवणार आहे. बेसिक पासून सगळं काही डिजिटल बोर्डवर आपण तुम्हाला सगळे जे क्रमिक पुस्तक आहे ना, ते सगळे क्रमिक पुस्तकं तुम्हाला आपण शिकवणार आहोत. तुमच्या सगळ्या कोर्समध्ये हे अवेलेबल असणार आहे. राज्यसेवेचा कोर्स आहे, त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप BCचा कोर्स आहे, तलाठी भरती आहे, सरळ सेवा आहे, विविध सगळं काही कुठे STI RCP ॲप्लिकेशनवर तुम्हाला हे सगळे व्हिडिओ, या सगळ्या PDF तुम्हाला मी ऑलरेडी दिलेले आहेत. याच्यावरचे लेक्चर्स, याच्यावरच्या टेस्ट सिरीज, क्रमिक पुस्तकावर आपण टेस्ट सिरीज बनवतो आहोत आणि त्या तुमच्या कोर्समध्ये अवेलेबल केलेले आहेत. तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपला अभ्यास सोपा करा. आज आपल्याला बघायचं आहे बेरोजगारी. एकदम मुळासकट बेरोजगारी दूर करायची आहे आपल्याला. आपल्या अज्ञानाची आपल्याला शिकायचं आहे आज की बेरोजगारीमध्ये नेमकं काय येतं, काय प्रश्न विचारले जातात. हा सुद्धा फार महत्त्वाचा मुद्दा इथे आहे आणि तो आपण बघणार आहोत. पहिला मुद्दा, भारत हा विकसनशील देश आहे हे लक्षात घ्या. आता विकसनशील म्हणजे काय? अंडर डेव्हलप म्हणतो आपण त्याला, म्हणजे विकासाच्या दिशेने निघालेला देश. ओके, तो मुद्दा लक्षात घ्या. आणि एक वेगाने वाढतोय, आपली अर्थव्यवस्था भक्कम आहे, मात्र आपल्या समोरचं एक आव्हान आहे, मोठं आव्हान आहे, समस्या आहे, ती म्हणजे बेरोजगारीची. त्याची कल्पना आपण वरती बघितली, आकृतीवरून आपल्याला येते दीर्घकालीन बेरोजगारी. हिचं नेमकं इफेक्ट काय बघा, तिच्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढणारे दारिद्र्य आणि संत गतीने होणारा आर्थिक विकास. म्हणजे बेरोजगारीमुळे दारिद्र्य वाढतं आणि दारिद्र्य वाढल्यामुळे विकासाची गती मंदावते. हे मुद्दे आम्हाला इथे क्लिअर होत आहेत. आणि आम्ही बघतोय मग तरुण आहे, तरुण वर्गामध्ये आम्हाला जे काही पाहिजे, म्हणजे आम्ही म्हणतोय की आमचे तरुण ही संपत्ती आहे, बरोबर, ती मानवी साधन संपत्ती आहे. आर्थिक विकास, तांत्रिक नवकल्पनेची चालक शक्ती, गुरुकिल्ली सगळं काही आमच्या तरुणांमध्ये सामावलेलं आहे. मग भारत हा तरुणांचा देश आहे. तरुणातील बेरोजगारी हे 21व्या शतकातील भारतासमोरचं एक मोठं आव्हान आहे. आणि आपण बघतोय मग रोजगार संधी आणि लोकसंख्येतील वाढ याच्यामध्ये असमतोल आहे, तो आम्हाला मिटवायचा आहे. अनुत्पादक, समाज विघातक आणि देशविरोधी कामामध्ये बेरोजगार गुंतत आहेत. हा आमच्यासाठी एक मोठा धोका आहे, तो आम्हाला दूर करायचा आहे. मग नेमकं काय बेरोजगारी म्हणजे नेमकं काय? साधारणपणे ज्याला उत्पादकीय प्रक्रियेमध्ये कोणताही लाभ होत नाही त्याला बेरोजगारी म्हणतात. म्हणजे आमचं जे देशाचं उत्पादन होतंय ना, त्याच्यामध्ये त्याचा हिस्साच नाही कुठे, त्याच्यापासून आम्हाला काही भेटतच नाही आहे. म्हणजे इथे तुम्हाला काय काय लक्षात घ्यावं लागतं. तुम्हाला कामाचं स्वरूप काय, बाबा एखादी व्यक्ती काय काम करते, तुमच्या देशातली लोकसंख्या काय काम करते, कामाचं स्वरूप, काम करणारा वयोगट, श्रमाची मागणी आणि पुरवठा, प्रचलित वेतन दर, या 4 बाबी आम्हाला महत्त्वाच्या आहे. वाढत्या श्रमाचा वेग या संदर्भात आम्हाला अभ्यासता येतो. यामुळे आर्थिक वृद्धीचा दर हा पुरेसा वेगवान नाही आहे हे आमच्या लक्षात येतं. मग बेरोजगारीचा अर्थ तुम्हाला इथे एक वयोगट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तो वयोगट म्हणजे 15 ते 59 वयोगट. बघा, हा वयोगट महत्त्वाचा आहे. याला आम्ही कार्यक्षम वयोगट असं म्हणतो. म्हणजे वृद्ध आणि बालकं सोडले ना तर हे 15 ते 59 यांना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा आहे. बघा, एक मुद्दा, हा मुद्दा फार महत्त्वाचा. प्रचलित वेतन दर पटलं पाहिजे, नाहीतर मग आम्ही आता मागे ST कर्मचाऱ्यांचा संप बघितला. त्यांना काम आहे पण वेतन दर त्यांना नाही मान्य. बेरोजगारीची लक्षणं आहे. याच्यावर काम करण्याची त्यांची एकतर इच्छा असली पाहिजे. दुसरं, इच्छा आहे, तुम्ही म्हणता मला सगळं इच्छा बाबा, मी काम करतो, पण तुमची पात्रता आहे का? या दोनही गोष्टी. आणि तरी सुद्धा काम, एक तर तुम्हाला जे पेमेंट भेटते त्याच्यामध्ये काम करायला तुम्ही तयार आहे, दुसरं तुमची इच्छा आहे, तिसरं तुमच्याकडे ती क्वालिफिकेशन आहे, आणि तिन्ही असताना तुम्हाला रोजगार नाही आहे, त्याला म्हणायचं बेरोजगार. एका व्यक्तीला रोजगार असणे म्हणजे काय? ती व्यक्ती आठवड्यातले किमान काही तास काम करत असली पाहिजे. बघा, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आठवड्यामध्ये काही तास तरी तिला काम भेटलं पाहिजे. ओके, या ठिकाणी NSSOचं सर्वेक्षण ही संस्था फार महत्त्वाची आपल्यासाठी. नॅशनल स्टॅटिस्टिकल सर्वे ऑफिस म्हणायला लागलो आपण त्याला. ती जी सांख्यिकी माहिती ना तिची, बघा ती माहिती काय म्हणते. कारण NSSOची व्याख्या सगळ्यात महत्त्वाची आमच्यासाठी. यांनी काय व्याख्या केली आहे की एखादी व्यक्ती दर आठवड्याला 14 तासापेक्षा कमी काम करते, अशा व्यक्तीला बेरोजगार. दर आठवड्याला 14 तास तरी काम भेटावं असं त्यांचं म्हणणं आहे, तर ती व्यक्ती रोजगार तिला आहे असं म्हणायचं. दुसरं,
जे 15 ते 28 तास दर आठवड्याला काम करतात ना, त्यांना न्यून रोजगार असं म्हणायचं. बघा, 14 तासापेक्षा कमी करतायत ते डायरेक्टली बेरोजगार. मात्र तुम्ही म्हणतायत चला 14 तास भेटतायत, 15 तास काम भेटते, 15 ते 28 तास काम भेटतं एका आठवड्यामध्ये 7 दिवसात. ओके, 7 दिवसामध्ये 15 ते 28 तास जरी काम भेटतंय ना, रोजगार आहे हो त्यांना, पण तो न्यून रोजगार आहे. पाहिजा तेवढा तिथे फार आता तो उड्या मारत नाही, तो आनंदी नाही आहे तो. ओके, इथे लक्षात घ्या, न्यून रोजगार कशाला म्हणतोय आम्ही 15 ते 28, बेरोजगार कशाला म्हणतोय 14 तासापेक्षा कमी काम आठवड्याचं आहे. ह्याच्यामध्ये CDS वगैरे त्या कन्सेप्ट आहे, 3 कन्सेप्ट आहे. तर हे आपण बघू, सगळं होईल, सगळं गाणे होतील, मात्र आधी बेसिक तर होऊ द्या. सगळं अर्थशास्त्र तुम्हाला असं एकदम सोपं वाटलं पाहिजे, याची काळजी मी घेतोय. बघा पुढे काय, जी व्यक्ती दररोज 8 तास म्हणजे प्रत्येक वर्षाला 273 दिवस काम करते का, तिलाही आम्ही रोजगार मिळतोय बाबा या व्यक्तीला, असं म्हणतोय. काय दररोज 8 तास, दररोज 8 तास आहे. एखादी व्यक्ती कंपनीत जाते, कुठेतरी जाते, डेली जाते, 273 दिवस काम करते. किती? 365 नाही. मग याच्यामध्ये तुम्ही काही रविवार सोडा, शनिवार सोडा, इतर सगळ्या गोष्टी सोडून दिल्या तुम्ही. तुम्हाला 8 तास काम भेटतंय, किमान 273 दिवस त्या व्यक्तीला रोजगार आहे असं म्हणायचं. NSSO यांची व्याख्या आहे. आता बेरोजगारीचे प्रकार बघा. अनैच्छिक बेरोजगारी कशाला म्हणायचं? ही बेकारी म्हणजे अशी एक अवस्था की जी लोकांची काम करण्याची पात्रता आहे, काम करायला ते तयार आहे, मात्र त्यांना काम प्राप्त नाही. म्हणजे बघा, एक मुद्दा काय आला? एक मुद्दा आला पात्रतेचा. बघा, या मुद्द्यांना हे करा, नोट डाऊन करत चला, नोट्स काढायला शिका. दुसरं तयारी, एक पात्रता आहे, दुसरं तयारी. तयारी म्हणजे इच्छा, पात्रता म्हणजे क्वालिफिकेशन, दोन्ही आहे, पण काम भेटत नाही. अनैच्छिक म्हणजे इच्छा नसताना त्यांना घरी बसावं लागतंय. दुसरा मुद्दा काय माहिती आहे का? ऐच्छिक, जे व्यक्तीची काम करण्यासाठी ती पात्र सुद्धा आहे, परंतु त्याची काम करण्याची इच्छा नाही आहे. म्हणजे बघा, समजा माझं MA झालंय, MAवर मला 12,000वर कामही भेटतंय, पण मला नाही करायचं ते काम. माझं म्हणणं नको, मला अजून चांगलं भेटू शकतं. ऐच्छिक, मी माझ्या इच्छेने घरी बसलो, बेरोजगार, मी माझा स्वतःहून बेरोजगार आहे, कारण मला त्या ठिकाणी काम करायचं नाही. त्याला वेगळे कारण नाही, माझी इच्छा नाही ते काम करायला. मग ते पगार असू शकतं किंवा एखाद्या वेळेस इंटरेस्ट नसू शकतो एखाद्या कामामध्ये. पुढे अर्ध बेकारी कसं म्हणायचं? बघा, फार महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो. पटापट लाईक करून ठेवायचं, व्हिडिओला शेअर करत चालायचा व्हिडिओ. आपल्या जे नवीन मित्र आपले MPSCची तयारी करतायत, सरळ सेवेची तयारी करतायत, तलाठी भरती, कंबाईन PSI STSO, ग्रुप Cची तयारी, त्या मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा, फायदा होईल. आपल्या कोणाला तरी देण्याचं थोडंसं ती मानसिकता बाळगा. अर्धबेकारी ही कशी स्थिती आहे? ह्याच्यामध्ये जे ती व्यक्तीची काम करण्याची क्षमता पूर्णपणे वापरली जात नाही का? बघा, क्षमतेचा पूर्णपणे वापर होत नाहीये, किंवा त्याला कनिष्ठ पातळीवरचं काम मिळतंय. एखादा त्या ठिकाणी PhD झालेला व्यक्ती आणि मग त्याला शिपाई म्हणून काम करावं लागत असेल तर कसं हो? काय म्हणणार तुम्ही त्याला तुम्ही म्हणणार अर्ध बेकारी. नावाला तो नोकरीला आहे, पण तो मनाने बेकारच येतो. ओके, पुढे पूर्ण रोजगार ही काय? आता ही फार महत्त्वाची बाबी. याच्यामध्ये सर्व उपलब्ध संसाधने अतिशय कार्यक्षमपणे जिथे कार्यरत आहे का, संसाधने, कार्यक्षमता हे शब्द इथे, त्याला म्हणायचं पूर्ण रोजगार भेटलाय. की तुमच्यात जेवढी क्षमता आहे, जेवढं ज्ञान आहे, जेवढी ताकद आहे, जेवढी एनर्जी आहे, तिचा पुरेपूर वापर तुम्हाला करता येत असेल तर मग तो काय झाला? पूर्ण रोजगार झाला. ओके, क्लिअर सगळे बाबी. या कन्सेप्ट आहे, या संकल्पना आहे. काही जण म्हणतील सर एवढे सोपं प्रश्न येतात का? बाबा, हा पाया आहे. मोठी इमारत बांधायची असेल ना, तर ते खालचं ते वाळू, ते सगळं सिमेंट, खडी, ती क्वालिटीची असली पाहिजे. एखादा म्हटलं माझं घराचं उरलेलं आहे मटेरियल, भलं बुरं 2 वर्ष पडून झाले तिथे, आणि जा घेऊन तुझी इमारत बांधायला, काय होणार आहे? ही इमारतीचा पाया आहे, आणि पायासाठी लागणारं ही मटेरियल आहे जे की क्वालिटी आहे, 1 नंबर दर्जा. कारण की क्रमिक पुस्तकातून शिकवतोय आपण, चिल्लर धंद्यात पडायचंच नाही, ओरिजिनल स्रोतामधून जायचं. ओके, बेरोजगारीचे प्रकार काय, वर्गीकरण कसं केलं? बघा, एक तर ग्रामीण बेरोजगारी येऊ शकते, शहरी राहू शकते, रुरल भागामध्ये, अर्बन भागामधलं तो मुद्दा झाला. आता ग्रामीणमध्ये हंगामी बेरोजगारी आहे, दुसरी छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी आहे, खाली आणखी प्रकारही आहेत. त्याच्यानंतर शहरीमध्ये सुशिक्षित आहे,
दुसरी औद्योगिक बेरोजगारी आहे बघा. ग्रामीण आणि शहरीचे प्रकार. आता या शहरीमध्ये जे औद्योगिक बेरोजगारी आहे त्याच्यात मध्ये घुसले बघा. औद्योगिकमध्ये कोणते प्रकार असू शकतात औद्योगिक बेरोजगारीमध्ये? तर एक असू शकतो तांत्रिक. आता या प्रत्येक शब्दाचे अर्थ आहे, या प्रत्येक शब्दाला वेगळा अँगल आहे, तो आम्हाला शिकायचा आहे. तो आम्ही शिकलो ना मग अर्थशास्त्र बघा कसं सोपं वाटतं तुम्हाला. तांत्रिक बेरोजगारी, दुसरी संघर्षजन्य बेरोजगारी, तिसरी चक्रीय बेरोजगारी, चौथी संरचनात्मक बेरोजगारी. किती जणांना माहिती हो चारीमधला फरक? नसता आम्हाला माहीत. मला माहिती आहे 4-4, 10-10 वर्ष MPSC करणारे का त्यांना विचारा, सांग रे बाबा थोडं. तांत्रिक, संघर्षजन्य, चक्री नाही आहेत. आम्ही मोठे माणसं झालो ना, आम्ही 11वीचं अर्थशास्त्र कशाला वाचू हो? आम्ही मोठे माणसं, आम्हाला क्लास 1 आम्हाला डेप्युटी कलेक्टर बनायचं. हे 11वी असं नाही जमणार. चुकतायत भाऊ, चुकी होते आणि फटका बसेल, जोराचा आघात झाला ना मग तुम्ही सुधारणार. त्याच्यामुळे आधीच सुधरा, आघात होण्याच्या आधी सुधरा. मग हे 5 काम. आता हे बघा, आता तुम्हाला आपण पुढे कन्सेप्ट बघणार आहे, पण तुम्हाला ही छुपी बेरोजगारी जी आहे, आतापर्यंत बेरोजगारीच्या कोणत्या प्रकारावर सर्वात जास्त प्रश्न आले MPSCला किंवा विविध परीक्षांना असं जर तुम्ही मला विचारलं ना, माझं उत्तर असेल की छुपी बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी. आतापर्यंत तुम्हाला ही कन्सेप्ट कळायला नसेल ना, आता कळेल. बस 2 चित्र पहा, काहीच सांगत नाही तुम्हाला. काय झालं, इथे एक शेत आहे आणि इकडे एक शेत आहे. इथे किती लोक आहे? 5 लोक आहे. 1, 2, 3, 4, 5. 5 कामगार या शेतामध्ये काम करतायत. 10 क्विंटल ज्वारी निघते, बरोबर. आता काय झालं, त्यांचे 4-5 मुलं झाले, मुली झाले. दोघांना 2, ये हम 1 हमारी 1, हम 2 हमारे 2, आणि झाले ते 16 झाले. 5चे किती झाले? पुढच्या 15 वर्षानंतर 5चे 16 झाले. इथे 5 जण जे आहे, 5 जण 10 क्विंटल ज्वारी काढत होते. इथे 16 जण मिळून ही ज्वारी किती निघते हो? 10 क्विंटल निघते. वरचे जे 9 जण वाढले, किती? 11 वाढले. 11 जण वाढले, यांनी काही फरक पडला का हो? ही उगाच गर्दी झाली, फक्त खाण्यासाठी भार झाले ना. हे काय खाण्यासाठी भार आहे, म्हणजे यांचा काही फरकच पडत नाहीये. हे छुपी बेरोजगारी. इन्कम काहीच वाढलं नाही, फक्त गर्दी वाढली आहे. सीमांत उत्पादकता शब्द इथे, हे कन्सेप्ट क्लिअर असेल ना. सीमांत उत्पादकता 0, 0 भोपळा. कारण इथे जर 11 क्विंटल झालं असतं ना तर मग सीमांत उत्पादकता काहीतरी वाढली असती. इथे 0 आहे, इथे 0 आहे, उरला फक्त 0. काहीतरी नाटक आहे एक, मला ते आठवलं. तर हे जर एकदा कळायला लागलं की बस मग तुम्ही जिंकायला निघाले. आता ग्रामीण बेरोजगारी काय? नावातच ग्रामीण. मग ग्रामीणचे 2 प्रकार. हंगामी कशाला म्हणतो आम्ही? फार महत्वाची टाईप आहे. कोणती परीक्षा द्या हो, राज्यसेवा मेन्स द्या ना, तिथेही हे हंगामीमध्ये काय? हंगाम नसलेल्या काळामध्ये जेव्हा रोजगार नाही का तेव्हा. म्हणजे हंगाम असलेल्या काळात आहे कामधंदे. ऊसाचा हंगाम झाला, कापसाचा हंगाम झाला, मकाचा हंगाम झाला, हंगाम आहे तेव्हा आहे. पण उन्हाळा लागला, वाजले 12. हंगामी बेरोजगारी. शेतकऱ्यांचा पिकाची लागवड आहे, पाऊस येतोय, पावसाळ्यामध्ये कामच काम आहे. शेती हंगामी व्यवसाय म्हणजे शेतीमध्ये ही असा प्रश्न विचारला गेला की हंगामी बेरोजगारी मुख्यत्वे कुठे? शेती क्षेत्रामध्ये. ते आम्हाला माहीत असावं. ही शेती हंगामी व्यवसाय आपण बघतोय, श्रमशक्ती 5 ते 7 महिन्यासाठी बेरोजगार असतात. हे कधीपासून? तुम्ही बघा, समजा फेब्रुवारी सुरू झालं, रब्बी हंगामाही संपत आलाय. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत जवळपास, जानेवारी धरा काही. ओके, हे 4-5 महिने जे हे बेरोजगार आहे. इथे जून, कधी कधी जुलैमध्ये पाऊस पडत नाही, आपण बघतोय. आता मग इथे काय? शेतीशिवाय स्थल परत्वे हंगामी बेरोजगारी ही आणखी तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो आता याच्यानंतर की हंगामी बेरोजगारी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये? पहिलं शेती, आता सगळ्यांनाच माहीत झालंय, हे कोणा चुकायचं कामच नाही. मात्र पर्यटन एक आहे. पर्यटनात कसं आहे? एका विशिष्ट कालखंडामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जास्त गर्दी भेटतात. बँड पथक, लग्नाचा हंगाम आला, यांचा हंगाम सुरू. साखर कारखाना, ऊसाचा हंगाम आला, सुरू. बर्फ फॅक्टरी, पाऊस, उन्हाळा आला, जोरात सुरू. मासेमारी एका विशिष्ट कालखंडामध्ये चांगली सुरू, इतर वेळेस बेकार. हंगामी बेरोजगारी. पुढे छुपी बेरोजगारी, प्रचंड बेरोजगारी. फार महत्वाचं आहे. आपण जे चित्र बघितलं
तुम्हाला कन्सेप्ट कळाली त्याची, सीमांत उत्पादकता ही तुम्हाला त्या ठिकाणी कळालेली कन्सेप्ट आहे. छुपी किंवा प्रचंड बेरोजगारी आम्ही कशाला म्हणतो. भारतातील खेड्यामध्ये बघा, ही सुद्धा खेड्यामध्येच आहे, लक्षात घ्या. याच्यात काय गरजेपेक्षा जास्त लोक काम करतायत. गरज 5 जणांची, काम करतायत 16. काय फायदा होत नाही ते अतिरिक्त. म्हणजे ते वरचे जे 11 आहे ना, ते मजूर ते कामावरून कमी केले तर काही फरक पडणार नाही. 5 क्विंटलचं 5च क्विंटल होणार आहे. म्हणजे एका विशिष्ट स्थितीशी ही संबंधित आहे आणि इथे अतिरिक्त मनुष्यबळ आहे. आणि हे काही मजुरांची सीमांत उत्पादकता 0 आहे. लिहून घ्या. प्रश्न आले, तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे थप्प्या आहे प्रश्नांच्या. खूप साऱ्या टेस्ट सिरीज तुम्हाला डेव्हलप केल्या आपण. STI RCP ॲप्लिकेशन किती जणांनी डाउनलोड केलं आहे. ज्यांना फायदा होतो या ॲप्लिकेशनचा त्यांनी प्ले स्टोअरला जाऊन रिव्ह्यू द्या, जरा चांगला रिव्ह्यू, 5 स्टार. ओके, खूप प्रेम तुम्ही करतायत. तुमच्या प्रेमामुळेच एवढे सगळे लेक्चर्स आपण बनवतोय कंटिन्यू. ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्हाला अर्थशास्त्राचे क्वालिटी लेक्चर सगळे दिसतील. इतिहास, भूगोल, सगळे विषय, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सगळं. शेत जमिनीवरचा अतिरिक्त भार हा ग्रामीण भागामध्ये बघा, हा इथे काय शेत जमिनीवरचा हा अतिरिक्त भार आहे, याच्यातून ही तयार होते. जवळजवळ 20% श्रमशक्ती जी आहे ती छुपी आहे. यामध्ये मग संयुक्त कुटुंब पद्धती, पर्यायी रोजगाराचा अभाव, शेतीवरील लोकसंख्येचा अतिरिक्त भार ही या ठिकाणी कारण आहे. बघा, संयुक्त कुटुंब पद्धती मी सांगितलं ना तुम्हाला की एका कुटुंबामध्ये जास्त लोक झाले ते संयुक्त कुटुंब पद्धती. दुसरं पर्यायी, दुसरे रोजगार नाही ना. हे शेतामध्ये काय फिरतायत ते 11 जण शेतात, काय दुसरे रोजगार जर असते त्यांना, तर दुसरे धंदे उद्योगधंदे काहीतरी केले असते तर कशाला फिरावं लागलं असतं. आणि लोकसंख्या वाढते, ते तर कारण आहेच. म्हणजे 3 कारणं तुमच्या समोर इथे लक्षात येत आहेत तुम्हाला. ओके, पुढे आपण जातोय. आता हे झालं बघा, ग्रामीण भागामधल्या बेरोजगारीचे 2 प्रकार तुम्हाला तोंडपाठ करून ठेवायचे. एक छुपी बेरोजगारी आपण बघितलेली आहे, दुसरी हंगामी. हे 2 ग्रामीण भागामधले परफेक्ट. आता शहरी भागामध्ये काय, शहरी भागामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे सुशिक्षित बेरोजगारी. सुशिक्षित बघा काय म्हटलेलं आहे इथे, काम करण्याची इच्छा सुद्धा आहे, काम करणे, शिक्षणाची पात्रता सुद्धा आहे, मात्र रोजगार मिळत नाहीये. सरळ आहे, साधं आहे, शिकलेला आहे पण काम नाहीये, नोकरी नाहीये. ही बेरोजगारी. म्हणजे ही शालांत परीक्षा उत्तीर्ण झाली, तुम्ही पदवीपूर्ण शिक्षण घेतायत, पदवीधर किंवा पदव्युत्तर आहे, यांच्यामध्ये दिसते. मग तुम्ही म्हटले मी 3rd इयरला आहे बाबा BA BScच्या, आणि तुम्हाला ग्रामसेवकचा फॉर्म भरायचा आहे, तुम्ही 2 वर्षापासून ट्राय करतायत, नाही झालं काम, कारण ते 12वीवर आहे. मग तुम्ही शालांत परीक्षा उत्तीर्ण असून सुद्धा, म्हणजे 10वी पासवर काही फॉर्म आहे, 12वी पासवर आहे, तुम्हाला तेव्हापासून नोकरीची गरज आहे, तुम्ही बेरोजगारच आहे. पदवीपूर्व शिक्षण, पदवीधारक पदव्युत्तरांमध्ये तर आपण बघतोय शिक्षणाप्रती उदासीनता. दुसरं पांढरपेशी व्यवसायाला प्राधान्य, व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अभाव, रोजगाराच्या संधी आणि सुरक्षिततेमध्ये असमतोल, उपलब्ध शैक्षणिक संधीची माहिती नसणे, ही कारणं आहे. बघा, हे कारणं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचे आहे. कारणं लक्षात ठेवायला शिका, कारण की इथून पुढे थोडंसं मध्ये डीपमध्ये जाऊन प्रश्न ते येऊ शकतात की बाबा कारणं काय. पुढे आपण जातोय, औद्योगिक बेरोजगारी तुम्हाला या ठिकाणी माहीत असली पाहिजे. औद्योगिक, इंडस्ट्रीयल अनएम्प्लॉयमेंट म्हणून कुठे असणार आहे उद्योगधंदे, कुठे हो, शहरामध्ये. शहरात काय आहे, कारखाने, उद्योग आहे. इथे एकतर 2 कामगार असू शकतात, एक कुशल असू शकतात किंवा अकुशल असू शकतात, स्किल्ड, अनस्किल्ड. सामान्यतः खुल्या बेरोजगारीचा हा प्रकार आहे, याला काय म्हणतो आम्ही, खुली बेरोजगारी. इथे वरती होती छुपी, इथे ओपन आहे, खुली आहे. खुली बेरोजगारी, मंद औद्योगिक. मग याला कारण काय, एकतर मंद औद्योगिक विकास, हे मंदपणा फार घातक आहे आमच्यासाठी. दुसरं लोकसंख्या विस्फोट आहे. तिसरं प्रशिक्षण नाही आहे, ट्रेनिंग नाही आहे चांगलं. आधुनिक तंत्रज्ञानाची कमी स्वीकार्यता, आम्ही चांगलं टेक्नॉलॉजी वापरत नाही आहे. त्याच्यानंतर उद्योगांचे गैरसोयीचे स्थानिकीकरण, चुकीच्या ठिकाणी उद्योगधंदे वसले गेले की मग असं होऊ शकतं. श्रमाची कमी गतिशीलता, ही सगळी कारणे औद्योगिक बेरोजगारीची. बघा, जबरदस्त आहे. मुद्दे नोट डाऊन करा, फायदे होतील. आता आम्हाला हे फरक समजून घ्यायचे आहे. आम्हाला समजून घ्यायचं आहे की तांत्रिक बेरोजगारी नेमकं काय आहे. बघा, त्याचं कशामुळे तयार होते, तर तंत्रज्ञानातील बदलामुळे. नवीन तंत्रज्ञानाला आम्हाला ते वापरता येत नाही. तांत्रिक बेरोजगारी. आधुनिक तंत्रज्ञान भांडवल प्रधान असून त्यास कमी कामगार लागतात, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके,
आता म्हणजे काय झालं, कारखान्यामध्ये आधी 10 जण काम करायचे, आता काहीतरी टेक्नॉलॉजी आली, सॉफ्टवेअर आलं, 10 पैकी 2च जणांची गरज आहे. 8 जण बेरोजगार झाले. तांत्रिक बदलामुळे झाले. याला आम्ही तांत्रिक बेरोजगारी म्हणतो. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार जेव्हा उद्योग क्षेत्रामध्ये होतो का, तेव्हा ही बेरोजगारी सुरू होते असं आपल्याला म्हणता येणार आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं इथे प्रशिक्षणाचा अभाव सुद्धा आहे. म्हणजे नवीन आता त्या 8 पैकी 2 जण कोण टिकणार? ज्याला कॉम्प्युटरचं चांगलं नॉलेज आहे, ज्याला त्याचा कोर्स झालेला आहे, तो टिकणार. दुसरे कुठे कोण गेले घरी? ज्यांच्याकडे प्रशिक्षणाचा अभाव आहे, ट्रेनिंगचा अभाव आहे, ते घरी गेले. संगणकाचा वापर, यांत्रिक तंत्रज्ञानाचा वापर. पुढे संघर्षजन्य बेरोजगारी. बघा आता तुम्हाला तांत्रिक कळाली की तंत्रज्ञानातले बदल झाले, टिकलो नाही, गेलो. संघर्षजन्य काय आहे की उद्योगामधील संघर्षामुळे, म्हणजे यांत्रिक बिघाडामुळे, काही वेळेस वीज टंचाई आहे, काही वेळेस कच्च्या मालाचा अभाव आहे. आम्ही म्हणतो आता कोरोना आला बाबा, कोरोनाच्या काळात उद्योगधंदे बंद करावे लागले. हेच ते संघर्ष आहे. कोरोना म्हणजे संघर्ष. कारण तिथे तुम्हाला घरी बसावं लागणार आहे ना. कामगारांचा संप सुरू झाला, बाबा बसा घरी. संघर्षजन्य हे तात्पुरत्या स्वरूपाचे. तुम्हाला माहिती आहे की तात्पुरते. कोरोना आला, जाणार. एक विशिष्ट कालखंडामध्ये मात्र त्या इन्कम सोर्सेसवर परिणाम होतोय ते माहीत असलं पाहिजे. पुढे चक्रीय बेरोजगारी. व्यापार चक्रातील तेजी मंदी. बघा चक्रीय कशामुळे तयार होते आहे. व्यापार चक्र जे आहे ना, त्याच्यात कधी तेजी येते, कधी मंदी येते. त्याच्यापैकी मंदीच्या परिस्थितीमध्ये जी तयार होते तिला म्हणायचं चक्रीय बेकारी. मंदीच्या काळामध्ये प्रभावी मागणी घटते. बघा आता मंदीच्या काळात कसं काय तयार होते चक्रीय? कारण इथे मागणी घटते. मग मागणी घटली की आपोआप उत्पादन कमी होते. उत्पादन कमी झालं खाली सगळंच. म्हणजे इथे उत्पादकांचा नफा कमी होतोय, किमती घटतायत. परिणामी गुंतवणूक आणि वस्तूच्या उत्पादनामध्ये घट करतोय. तो जास्त गुंतवणूक करणार नाही, वस्तूचं उत्पादन आपोआप कमी होणार आहे. आणि आपोआप खाली रोजगार, उत्पादन कमी झालं, कमी लोकांची गरज आहे, नवीन लोकांची भरती होणार नाहीये आणि बेरोजगारीला सामोरं जावं लागणार आहे. चक्रीय बेरोजगारी. चक्री म्हटलं की तेजी आणि मंदीमुळे, मुख्यत्वे मंदीमुळे म्हणतो मी. ते तेजी मंदीचं चक्र आहे, पण त्याच्यामधलं मंदीच्या चक्रामध्ये तुम्हाला काय घडतंय? चक्रीय बेरोजगारीतून जावं लागतंय. पुढे संरचनात्मक काय? बघा फार जबरदस्त यार, काय मस्त दिलंय याच्यामध्ये. संरचनात्मक बेरोजगारी काय आहे आपल्याला नीट समजून घ्यायची. बघा देशाच्या आर्थिक संरचनेमध्ये काही जर बदल झाले, बघा काय आर्थिक संरचनेमध्ये बदल जर झाले तर त्या बदलामुळे ही बेरोजगारी आहे. हे बदल उत्पादन घटकांच्या मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम करतायत. संरचना बदलली, काही उत्पादन घटक जे आहे त्यांची मागणी कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते, त्याच्यावर हे परिणाम करतायत. अर्थव्यवस्थेतील मूलभूत बदल, त्याच्यानंतर सरकारी धोरणामध्ये झालेले बदल, भांडवलाचा तुटवडा, उद्योगाचे एका क्षेत्रापासून दुसरीकडे झालेले स्थलांतर इत्यादी याला कारणं असू शकतात. मूलभूत बदल जर झाले, काही टॅक्स सिस्टीम बदलवली गेली, सरकारने एखाद्या उद्योगासाठी चांगल्या गोष्टी घोषित केल्या, एखाद्या उद्योगाकडे दुर्लक्ष होतंय, तिथलची मग ते सरकारी धोरण बदलले, एखादा धंदा बंद पडू शकतो. एखाद्याच्यावरचा टॅक्स रेट खूप वाढवून दिला, त्या उद्योगावर विपरीत परिणाम होतो. भांडवल एखाद्या ठिकाणी कमी पडलंय, ही उद्योग एका ठिकाणून दुसरीकडे स्थलांतरित झाला. बघा एक दीर्घकालीन अवस्था आहे, काही लगेच नाही, पण स्लोली घडत असतं. हे उपलब्ध रोजगार, कामगारांचे कौशल्य यातील तफावत, त्याच्यामुळे ही बेरोजगारी तयार होते. संरचनात्मक. कारण की तुम्हाला जो रोजगार भेटतोय, तुमच्याकडे ते कौशल्य असेलच असं नाही. तुम्ही लगेच नवीन ठिकाणी जाऊन एखादा अकाउंट सेक्शनचा माणूस आहे, तो दुसरीकडे जाऊन बसवायचा आहे, नाही जमणार. म्हणजे उपलब्ध रोजगार आणि कामगाराचे कौशल्य याच्यात जी तफावत आहे का, त्याच्यातून हे बदल होत आहेत. म्हणजे बघा घोडागाडी, त्या जागेवर आता रिक्षा आली, घोडागाडी आली, गेले, बेरोजगार होत आहेत. संगणकामुळे जे टंकलेखन टायपिंगवाले होते ते रोजगार झाले, कारण त्यांचं कौशल्य वेगळं आहे. त्यांना आता संगणकाची टायपिंग करावं लागेल किंवा MSCIT किंवा इतर जे कोर्सेस आहेत कॉम्प्युटरचे ते करावे लागतील, तर ते टिकणार. ते तुम्हाला कळायला पाहिजे. आता बघा काही आकडे या ठिकाणी दिलेले आहेत. भारतातील बेरोजगारीचा विस्तार कसा होत गेला. 93-94 पासून दिलंय कामगार शक्ती, श्रमशक्ती, आता या सगळ्या कन्सेप्ट आहे. आणि मग इथे बेरोजगारीचा दर किती होता बघा. 93-94ला 2%, 2011-12ला जवळपास 2.2% बेरोजगारीचा दर. आता बेरोजगारी किती ती तुम्हाला इथे दिले, जी की लाखामध्ये दिलेली, पण दर आम्ही 2%च्या आसपास या ठिकाणी हा दर आहे, हे लक्षात घ्या. राज्याने आहे बेकारी तुम्हाला इथे दर्शवलेली आहे. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर आपण फक्त महाराष्ट्राचं बघूया.
महाराष्ट्र इथे जर बघितलं तुम्ही बेकारीचा दर 21% बेकारीचा दर आहे महाराष्ट्रामध्ये. ते लक्षात घ्या. सगळ्यात जास्त आम्ही आसाममध्ये बघतोय, हिमाचल प्रदेश वगैरे बेकारीचा दर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय 197. त्रिपुरामध्ये सर्वाधिक बेकारीचा दर तुम्हाला दिसतोय. थोडे आकडे 15-16चे पण आम्हाला एक जनरल आयडिया आणण्यासाठी चांगले. पुढे आता आम्ही सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतोय की बेरोजगारीची कारणं नेमकी काय, कशामुळे बेरोजगार नेमकं होतात, कशामुळे लोक. रोजगार विरहित वाढ, वृद्धी होते, देश जातोय पुढे जातोय, पण रोजगार वृद्धी आहे का? आर्थिक वृद्धीपेक्षा रोजगार वाढीचा दर एकदम कमी आहे. वाढत्या श्रमशक्तीला सामावून घेणे इतका तो पुरेसा नाही आहे. त्याच्यामुळे पहिला म्हणजे रोजगार विरहित वृद्धी. आम्ही जे म्हणतो ना, सरकार जे आश्वासन देतो ना, आम्ही एवढ्या नोकर भरती करू, हे करू, ते म्हणजे हेच असतं ते. त्याच्यानंतर श्रमशक्तीतील वाढ, मृत्यूदर वेगाने घटला असताना जन्मदर मात्र त्याच प्रमाणात कमी जर झाला नाही, म्हणजे काय थोडक्यात लोकसंख्या वाढ, त्याच्यामुळे श्रमशक्तीचा विस्तार झालेला वाढून येतो. यांत्रिकीकरणाचा अतिरिक्त वापर जर झाला भारतासारख्या देशामध्ये, तर आपोआप त्या ठिकाणी तुम्ही बघणार की माणसाची गरज कमी होत जाईल. तुम्ही श्रमप्रधान उत्पादनं जे आहेत ते तंत्रातून घेतले जातील त्या ठिकाणी. म्हणजे शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, भांडवलाचा वापर, कामगारात जागी आम्ही ट्रॅक्टर वापरायला लागलोय. जुन्या काळामध्ये नांगर धरायची वगैरे ते सगळं आता कमी झालं. आता ते कापसा वेचायची मशीन आले, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही बघतायत. सगळं ते गहू सोंगण्यासाठी मशीन आहे. माणसाची गरज कमी झाली आहे, तिथून सुद्धा तुम्हाला हे घडतंय. कौशल्य विकास कार्यक्रमाचा अभाव आहे. रोजगाराची अपेक्षा या ठिकाणी जी आहे, प्रत्येकाला खूप चांगला रोजगार पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे. म्हणजे जे नाविन्यपूर्णता म्हणतो आम्ही, उद्यमशीलता, ती त्या ठिकाणी नाहीये. जे स्वयंरोजगार, मी स्वतःचा रोजगार तयार करेल, हे नाहीये. आम्हाला कोणाकडे जाऊन काम करायचं, कोणाकडे तरी जाऊन, तोही मुद्दा आहे. शेती हंगामी शेती आहे, त्याच्यामध्ये मग बऱ्याच गोष्टी आहे. पावसावर अवलंबून असलेली, सिंचन नाहीये, बागायत शेती नाहीये, कमी प्रतीची सुपीक जमीन जी आहे तिचा अभाव आहे. कालबाह्य उत्पादन तंत्र, प्रमाणित बियाणांची व खतांची कमतरता, या सगळ्या बाबीमुळे शेतीमध्ये पाहिजे तेवढं इन्कम नाहीये. आर्थिक विकासाचा कमी दर त्या ठिकाणी आहे. मग त्याच्यातून सिंचन सुविधांचा अभाव असेल, पायाभूत सुविधांचा अभाव असेल, त्या सगळ्या बाबी तुम्ही बघतायत. ग्रामीण लोकसंख्येचे स्थलांतर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आणि मग बेरोजगारीचे परिणाम काय होत आहेत, तुम्ही म्हणाल की काय परिणाम होऊ शकतात. आर्थिक, तुम्हाला माहिती आहे की मानवी संसाधनाचा अपव्यय होतो आहे. कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा अभाव आहे. दारिद्र्य उत्पन्न विषमता त्याच्यातून तयार होते. काही लोक गरीब होत जातात, काही श्रीमंत होत जात आहेत. औपचारिक क्षेत्राची वाढ, अनौपचारिक क्षेत्राची वाढ होते. अनुत्पादक लोकसंख्या वाढते ना, सरळ आहे. ओके. सामाजिकमध्ये काय, सामाजिक ताणतणावही वाढू शकतो. मूल्यांचा ऱ्हास होणार आहे. पैसा नसला लोक कोणत्याही थराला जातात. अगतिकता आहे. ओके. आता आम्ही याच्यावर काय उपाय करतोय, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. काय राबवतोय आम्ही ही बेरोजगारी कमी करण्यासाठी काय करतोय, सरकार काय करतंय. बघा, रोजगार हमी योजना सगळ्यात महत्वाचं, आणि हिचं ही तारीख पाठच ठेवायची सगळ्यात. कारण ही महत्वाची का माहिती आहे का, कारण की महाराष्ट्रात सुरू झाली होती आधी 1972ला. 20 पागे हे जनक आहे महाराष्ट्रातले विधान परिषदेचे सभापती या योजनेचे. उद्देश सरळ होता की ग्रामीण जनतेसाठी उत्पादनक्षम रोजगार पुरवणे. ग्रामीण तिथं ते बेरोजगारी कमी करायची होती, दारिद्र्य कमी करायचं होतं. आणि ती हमी दिली होती की बाबा सरकार एवढं तुम्हाला त्या ठिकाणी रोजगार देईल. आणि मग ही योजना इतर राज्यांमध्ये अंमलात आली. पुढे सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना SGSY कधीची आहे, 1999ची आहे. याच्यामध्ये IRDP आणि इतर योजना पुनर्गठित करण्यात आल्या. आणि एक ग्रामीण गरिबांसाठी एकमेव स्वयंरोजगार योजना म्हणून सुवर्ण जयंती, हे नाव आधी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हिला नाव होतं ग्राम, हिला होतं शहरी. ग्राम 1999ची, शहरी 1997ची. शहरी बेरोजगार, अर्ध रोजगार यांच्यासाठी मग त्याच्यात स्वयंरोजगार, महिला स्वयंरोजगार, कुशल प्रशिक्षण वगैरे त्या सगळ्या बाबी याच्यामध्ये अंतर्भूत होत्या. केंद्र सरकारचा 75% वाटा, राज्याचा 25% वाटा, ते सगळं होतं इथे. पुढे प्रधानमंत्री रोजगार योजना, ज्याला आम्ही PMRY म्हणतो, 1993 पासूनची. आता इथे कधी सुरू झाले लक्षात घ्या. सुशिक्षित बेरोजगारांना शाश्वत स्वरूपाच्या नोकरीच्या संधी इथे होत्या. ट्रायसेमवर प्रश्न आलाय, तुम्हाला माहिती आहे. अनेक वेळा MPSCने, STI, PSIला किती वेळा हा प्रश्न आलाय. ट्रायसेमचा फुल फॉर्म मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इंग्लिशमधला. ग्रामीण तरुणांमध्ये बेरोजगारीची समस्या सोडवणे, सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागासाठी होतंय. ग्रामीण युवक
ओके, कधी 1980ची ही योजना आहे. 2 लाख ग्रामीण युवकांना दरवर्षी प्रशिक्षण द्यायचं होतं. त्यांना स्वयंरोजगाराची योजना आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ट्रायसेमाला का स्वयंरोजगार, एक तर ग्रामीण भाग, दुसरा युवक आणि तिसरं स्वयंरोजगार. स्वयंरोजगार हा या शब्दाला एक वेगळा अर्थ आहे. पुढे मग 1999ला आम्ही बघतोय ती की ही जी सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना आहे त्याच्यामध्ये ॲड झाली आहे. त्याच्यानंतर जवाहर रोजगार योजना, जे की 120 जिल्हे मागासलेले त्यांच्यासाठी 1989ची ही योजना होती. वेतन रोजगार योजना असंही तिला म्हटलं गेलं होतं. पुढे मग ती याच्यात आली 99ला ग्रामीण भागासाठी मर्यादित राहून आपण तिला जवाहर ग्राम समृद्धी योजना असंही म्हणतो. आणि पुढे जी की जगातली सगळ्यात मोठी योजना म्हणतो आम्ही, कोणती? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, MG नरेगा. ओके, सगळ्यात महत्त्वाचं ही तारीख पाठ 2 ऑक्टोबर 2009. या दिवशी महात्मा गांधीजींचं नाव दिलं गेलं. ओके, एक वित्तीय वर्ष जे ना त्याच्यामध्ये ग्रामीण भागाच्या प्रत्येक कुटुंबातील किमान एक प्रौढ व्यक्तीला अकुशल स्वरूपाचे काम उपलब्ध करून देण्याची हमी आणि किमान 100 दिवस वेतन देण्याची हमी. कुशल हा शब्द या इथे या फार लहान लहान गोष्टी. मी ग्रामसेवक म्हणून काम केलं तेव्हा आम्ही याच्यात खूप सारे कामं केलेले आहे. हे अकुशल कुशल बऱ्याच बाबी असतात. हे लहान लहान तुम्ही जसे रिव्हिजन होत जातील तसं तुम्हाला हे सगळं कळेल. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 2014ची आहे. 23 सप्टेंबरला सुरू झाली. आता हे लेटेस्ट आहे. हे मोदी युगामधल्या योजना आहे. लक्षात ठेवावं लागेल. कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाशी संलग्न ही योजना. ओके, दारिद्र्य कमी करणे, फायदेशीर व शाश्वत विकास जो म्हणतोय आम्ही तो या ठिकाणी महत्त्वाचा आहे. वेतन देऊन पुरवणं ते आणि गरीब कुटुंबातील 15 ते 35 वयोगटाच्या ग्रामीण युवकांना 3 महिन्याचं प्रशिक्षण याच्यामध्ये होतं किंवा आहे हे लक्षात घ्या. पुढचं हे धोरण काय? कौशल्य विकास आणि उद्योजकतासाठीचं राष्ट्रीय धोरण 2015चं आहे. हा नवीन येरा आहे. याच्यावर काम करावं लागेल तुम्हाला. राष्ट्रीय धोरण 2009मध्ये जाहीर करण्यात आलं होतं पहिलं. ओके, त्याच्यानंतर हे आणि मग याचा उद्देश काय? संयोजन कौशल्य वाढवून विविध घटकांना बळकटी देणे हा उद्देश आहे. मग याच्यात काय काय नेमकं कोणकोणते संयोजन काय काय करायचंय? उद्योजकशील संस्कृतीला प्रोत्साहन द्यायचं आहे. उद्योजकांना प्रोत्साहन देऊन उद्योग व्यवसायाचे पर्याय उपलब्ध करून द्यायचे. महिलांना उद्योगशील बनण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन द्यायचे. 3 गोष्टी लक्षात ठेवा. उद्योगशील संस्कृती, उद्योजकशील संस्कृती, त्या ठिकाणी उद्योग व्यवसायाचे पर्याय आणि महिलांना सुद्धा या ठिकाणी फोकस केलं आहे. पुढे स्टार्टअप इंडिया पुढाकार 2016चा हा कार्यक्रम आहे. प्रोत्साहन देण्यासाठी तरुणांसाठी या ठिकाणी हा उपक्रम आहे. आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2016 ते 20 तरुणांमध्ये कौशल्य विकसित करायचा. ओके, त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. त्याचा मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला जाईल. 2020 पर्यंत 12,000 कोटीची तरतूद या ठिकाणी होती. हेही आम्हाला माहीत असलं पाहिजे. अशा पद्धतीने बेरोजगारी हा टॉपिक आपण बघितलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे बेरोजगारी अर्थशास्त्रामधला प्रत्येक परीक्षेला येणारा हा घटक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. कारण तुम्हाला तिथे सगळं क्रमिक पुस्तकं आपण शिकवतो आहोत. त्याच्यावरचे सगळे लेक्चर एका क्रमाने भेटणार आहेत. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.